न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। श्री ओंकारेश्वर महादेव मंदिर, पाथर्डी गाव, सुखदेव नगर, नाशिक या ठिकाणी चौथे ज्योतिर्लिंग प्रति ओंकारेश्वर महादेव मंदिर प्राणप्रतिष्ठा शिवलिंग सोहळा उद्घाटन कार्यक्रम पश्चिम मतदारसंघाच्या कार्यसम्राट आमदार सौ सीमाताई महेश हिरे व श्री 1008 महंत जनेश्वरानंद गिरीजी महाराज भारत माता आश्रम यांच्या हस्ते, त्याचप्रमाणे मान्यवरांच्या हस्ते फीत कापून कौनशिलेचे अनावरण करण्यात आले। यावेळी मोठ्या प्रमाणात भक्तिमय वातावरणात संपूर्ण परिसरातून मिरवणूक काढण्यात आली। यावेळी महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी प्रभागाचे माजी नगरसेवक भगवान नाना दोंदे यांनी अधिक माहिती दिली। आज आपण सर्व पाथर्डी पंचक्रोशीच्या वतीने या ठिकाणी खूप मंदिराची मागणी महिलांची होती। गेल्याच आपण 5 वर्षापूर्वी पंडितजी मिश्रा इथं आल्यानंतर सर्व महिलांना वाटत होते की इथं सुद्धा मंदिर उभारावं। एक छोट्या खाणी थोडंसं इथं मंदिर होतं, पण सर्व आपल्या आग्रहाच्या विनंतीनं महिलांच्या या ठिकाणी आपण शिव मंदिर भव्य दिव्य इथं उभारलं आहे। आपल्या श्री ओंकारेश्वर महादेव मंदिर सुखदेव नगर या ठिकाणी आज मंदिराची प्राणप्रतिष्ठा होत आहे। या ठिकाणी आपण पाथर्डी गावातून इथून तर मारुती मंदिर या गावातून आपली मिरवणूक आता होणार आहे। शिवलिंगची मिरवणूक झाल्यानंतर जेवढे आपले पुजारी आहेत, जेवढे आपले ज्यांना बसायचे पूजा करता, त्यांचे काही आपण दररोज 21 जोडपे आपण 3 दिवस केले आहेत। त्यानंतर येत्या 21 तारखेला या ठिकाणी पालदीकर महाराज जळगावचे यांचं मोठं भव्य दिव्य इथं कीर्तन होणार आहे। या निमित्ताने सर्व पाथर्डी, पिंपळगाव, दाडेगाव आसपासचे सर्व मळे परिसर, गवळाणा रोड या ठिकाणी आपण सर्वांनी एक चांगला भोजनाची भंडाराची व्यवस्था केली आहे। म्हणून मी महिलांना एक विनंती करेल की आज आपण सर्व महिला, सर्व पुरुष इथं उपस्थित आहेत। तसंच त्या दिवशी 6 ते 8 या वेळामध्ये सर्वांनी आपण एक विनंती करतो आहोत की त्या दिवशी केव्हाही एकाने महिलांनी गॅस न पेटवता आपण इथं कीर्तनाचं एक चांगलं शिव महाराजांचं बोल्यांचं आपण चांगलं एक व्यवस्थित सर्व करून घेतल्यानंतर सर्वांना माहीत होईल की या परिसरामध्ये मंदिर स्थापना होत असताना अतिशय सर्व लोकांना, सर्व पाथर्डी पंचक्रोशीला एक आनंद होत आहे। म्हणून पुन्हा सर्वांना विनंती करेल, येत्या 21 तारखेला कोणी गॅस न पेटवता 6 ते 8 वेळामध्ये आपल्याला कीर्तन संपवणार आहोत। आणि आज तसं म्हटलं तर आज महाराष्ट्राचे आदरदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती आहे आणि आपल्याला सकाळी आज मिरवणूक काढायचं, कारण आपल्याला 4 वाजता सर्वांना मिळून पुन्हा शिवजयंती करता, मिरवणुकीकरता पाथर्डी ते पाथर्डी फाट्यापर्यंत हजर राहायचे विनंती करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम। त्याचप्रमाणे पश्चिम मतदारसंघाच्या कार्यसम्राट आमदार सौ सीमा महेश हिरे यांनी सदर कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा आज दिवस आणि या दिवशी ओंकारेश्वर महादेवाची स्थापना या सुखदेवनगरमध्ये होते आहे। याकरता उपस्थित असलेले ज्यांच्या पुढाकाराने या आज मंदिराचा जीर्णोद्धार होतो आहे ते आमचे या भागाचे नगरसेवक भगवान नाना दोंदे, त्याचबरोबर दोंदेताई, इथं उपस्थित असलेल्या नगरसेविका पुष्पाताई आव्हाड, या मंदिरासाठी ज्यांनी खास असे प्रयत्न केलेले आहेत ते गांगुर्डेजी, त्याचबरोबर जाधवजी, वाडेकरजी, सर्वच इथे सौभाग्य या सगळ्यांनी मिळून आज या मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे।
यापूर्वी अतिशय छोटंसं मंदिर आणि अगदी कोपऱ्यात हे मंदिर होतं, परंतु आता बघतो की आपण प्रत्येकाची श्रद्धा ही वाढत चाललेली आहे आणि त्यामुळे त्या दृष्टीने मंदिराचा जीर्णोद्धार होणं हे अत्यंत गरजेचं होतं आणि ही गरज ओळखून ह्या सगळ्यांनी खूप मेहनत घेतली आणि आज इथे अतिशय सुंदर मंदिर हे साकारण्यात आलेलं आहे आणि त्याचबरोबर आज मूर्तीची प्राणप्रतिष्ठासुद्धा इथे होणार आहे। जवळपास अनेक भाविक इथे सहभागी होऊन आज या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी सहभागी झालेले आहेत आणि आज आपण बघतोय की इथे सुंदर असा कार्यक्रम त्यांनी आयोजित केला। त्यामुळे या सगळ्यांचं मी खूप मनापासून कौतुक करते, धन्यवाद देते की या परिसरातल्या नागरिकांना त्यांनी एक चांगली सुविधा तयार करून दिलेली आहे आणि लोकांची खास श्रद्धा असलेलं महादेवाचं मंदिर साकारण्यात आलं आहे। त्याबद्दल त्यांचं मी मनापासून कौतुक करते, अभिनंदन करते आणि आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे त्याबद्दल सर्वांना मनापासून शुभेच्छा देते। धन्यवाद। जय शिवराय। यावेळी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रम प्रसंगी आमदार सीमा हिरे, भाजप पदाधिकारी महेश हिरे, प्रभागाचे माजी नगरसेवक भगवान नाना दोंदे, महंत श्री 1008 जनेश्वरानंद गिरीजी महाराज, शिवाजी सुमळे, सुदाम कोंबडे, माजी नगरसेविका पुष्पाताई आव्हाड, निवृत्ती गवळी, बाकीराव ढेमसे, त्र्यंबक कोंबडे, पुष्पा पाटील, गणेश ठाकूर, अशोक जाधव, अनिल वाडेकर, यशवंत रावत, रामदास गांगुर्डे, सोमनाथ पाटील, तुकाराम हुन्नुरे, राजू चव्हाण, राजाभाऊ वाडद, भुजंग तोडगे, रामदास हुलुले, सुदाम डेमसे, सोमनाथ बोराडे, रामदास डोळे, वामन जाचक, अंकुश भोर, इंद्रेश चव्हाण, गौतम दोंदे, संतोष गवळी, भाऊसाहेब नवले, संजय नवले, साहेबराव आव्हाड, एकनाथ नवले, विष्णू गवळी, बाळकृष्ण सिरसाट, निवृत्ती गवळी, उत्तम दोंदे, रमेश दोंदे, शालू मारवा, विमल साळवे, संदीप दोंदे, बाकीराव डेमसे, राहुल महाराज साळुंके, शिवप्रवक्ते, शंभू चरित्रकार, हभप ज्ञानेश्वर महाराज पाळधीकर यांसह परिसरातील नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। दामोदर थोरात, न्यूज इंडिया 27 मराठी, नाशिक।